लासूर स्टेशन येथे काव्य संमेलन उत्साहात संपन्न। शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून नियमितपणे काव्य संमेलनाचे आयोजन केले जाते। यावर्षी सदर काव्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान या ठिकाणी अत्यंत उत्साहात पार पडले। शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान आयोजित काव्य संमेलनात निमंत्रित कवी तथा साहित्यिक प्राध्यापक संदीप जगताप नाशिक, प्राध्यापक लक्ष्मण महाडिक नाशिक, प्रशांत केंदळे आणि युवा कवयित्री गुंजन पाटील यांची उपस्थिती होती। प्रारंभी लासूर स्टेशन येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तदनंतर दीप प्रज्वलन, निमंत्रित मान्यवर कवी आणि मान्यवर सरपंच सौ मीनाताई पांडव, डॉक्टर जीवनसिंह ताजी, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती शेषराव नाना जाधव, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, डॉक्टर सुभाष शहरे, भरत पाटणी, संतोष हिंगमेरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक संदीप जगताप यांनी शेतकऱ्यांची अवस्था विशद करणारी मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा अशी पहिली कविता सादर करून शेतकऱ्यांची व्यथा विशद केली। तर प्राध्यापक महाडिक यांनी माझी व्यथा, माझी कथा कधीच कविता बनली नाही, वृद्धाची जाणीव मला तारुण्यात कधी झालीच नाही, आता मी उरलो गावठाण, कुणी टाकावी आणून घाण, संपले आता माझं काम, माझ्यात उरला नाही राम, अरे थांबू तरी कुणासाठी, कोण उरलं माझ्यासाठी, अशी वृद्धत्वाची व्यथा सांगणारी भावपूर्ण कविता सादर करताच प्रेक्षकांचे डोळे पाणावले। तर प्रशांत केंदळे यांनी माझी शाळा पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे, मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे, या कवितेतून विद्यार्थ्यांचे भावविश्व उलगडून दाखवले। युवा कवयित्री गुंजन पाटील यांनी त्यांची प्रसिद्ध अशी या मुलींना सारं कळतं ही कविता सादर करून युवा वर्गाच्या भावनांना साद घातली। या प्रसंगी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला व मान्यवर आणि कवींच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र पाणकर, सूत्रसंचालन मच्छिंद्र बडोगे तर आभार प्रदर्शन डॉक्टर विकास संगेकर यांनी केले। मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान सदस्य डॉक्टर अशोक ठोळे, ज्ञानेश्वर वागचौरे, डॉक्टर गोपाल धूत, प्रशांत दाभाडे, प्रकाश सोनवणे, कल्पेश गायकवाड, मच्छिंद्र पाणकर, श्याम शर्मा, बाबासाहेब जाधव, वाल्मिक बळी, प्राध्यापक शशिकांत सांगवीकर, अविनाश गायकवाड, प्राध्यापक राजेंद्र शेळके, भास्कर बनसोडे, फिरोज शेख, विठ्ठल नरोडे, भगवान बनकर, बाबासाहेब गायकवाड, प्राध्यापक अशोक म्हस्के, गोविंद हिवाळे, संदीप आमराव, डॉक्टर किशोर जगताप, सपना गायकवाड यांनी विशेष असे परिश्रम घेतले।